प्रकाश महाजनांचा शिवसेनेत पक्षप्रवेश सोहळा आज संपन्न झाला। एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडलाय। महाजन यांचं काम जवळून पाहिलंय असं महत्त्वाचं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलंय। महाजन यांनी पदाचा कधी मोठेपणा केला नाही। प्रकाश महाजन यांचं शिवसेनेत स्वागत करतो असं देखील शिंदे म्हणाले। हे पहा, मला काल शिंदे साहेब रात्री 12:30ला भेटले आणि माझ्यासारख्या मराठी माणसाची ती काळजी करत होते। त्यावेळेस मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणारे झोपले होते। मी त्यांना म्हणलं मला तुमच्या सोबत काम करायचं, कारण मी हिंदुत्ववादी माणूस आहे आणि ते हिंदुत्ववादी आहेत। प्रकाश महाजनजींचं मनापासून मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो। मनापासून त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी शिवसेनेवर आणि माझ्यावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि आज त्यांचा अधिकृतपणे शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश झालेला आहे। त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या पदं होती, प्रवक्ते होते, उपनेते होते, परंतु त्यांनी कधी पदाचा असा मोठेपणा दाखवला नाही आणि त्यांचे अनेक ते प्रवक्ते उत्कृष्ट वक्ते आहेत, प्रवक्ते आहेत। एक महत्त्वाची बातमी समोरते। वसई विरार महापालिका निवडणुकीतून ठाकरेंची शिवसेना बाहेर पडली आहे। महाविकास आघाडीमधून ठाकरेंची शिवसेना बाहेर पडल्याची महत्त्वाची अपडेट आहे। चिन्हाच्या मुद्द्यावरून ठाकरे सेनेची स्वबळाची घोषणा आहे। पालिकेच्या 29 प्रभागात ठाकरे सेना 115 उमेदवार उभे करणार असल्याची माहिती। बघा, आता ते त्यांचा प्रश्न आहे। आम्ही अविनाश जाधवला त्या दिवशी विचारलं, फोन करून विचारलं, त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना विचारलं। ते बोले आम्ही 2 या 3 सीट घेऊन आमचं सेटलमेंट झालेलं आहे आणि आम्ही सिटीवरती लढतो। तो त्यांचा प्रश्न आहे, पण आम्ही आमचा स्वाभिमान विकू शकत नाही। आम्हाला आमच्या उद्धव साहेबांचं चिन्ह हे मराठी माणसाच्या घरापर्यंत, घरघरपर्यंत पोहोचलं पाहिजे। त्यामुळे आम्ही ज्या काही चुक्या केल्या विधानसभेला, त्या आता पुन्हा चुक्या करायच्या नाही। किती उमेदवार आपण रिंगणात उतरवणार? 115 पूर्ण उतरवणार। आज कालपर्यंत आमचे 100 उमेदवार झालेले। आज 1-2 मागे पुढे इकडे तिकडे होत असतात राजकारणात, चालते। आणि 3-4 दिवस आमच्याकडे आहे। 115 उमेदवार आमचे पूर्ण लढवणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।